या मंचावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करणारे महाराष्ट्र उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार श्री अजितदादा पवार, त्याचप्रमाणे रायगडचे खासदार तथा प्रदेश अध्यक्ष श्री सुनीलजी तटकरे साहेब, त्याचप्रमाणे माननीय नामदार अदिती तटकरे, मंत्री महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य आमदार अनिकेतभाई तटकरे, सुधाकरजी घारे, राजीवजी साबळे व येथे उपस्थित मंचावर असणारे सर्व मंडळी, सर्व अध्यक्ष, त्याचप्रमाणे सर्व महिला, आपण सर्व उपस्थित मंडळी, मी सर्वात प्रथम आपल्याला नमस्कार करतो. धन्यवाद. आपण या एवढ्या संख्येने या कार्यक्रमाला हजर झालात याबद्दल निश्चितच सर्वात प्रथम जर कोणाचा आभार मानायचा असेल तर माननीय अजितदादांचं, कारण वेळात वेळ काढून आज त्यांनी जो आपल्याकडे त्यांचं नक्की बारीक लक्ष राहील आणि त्यांचा हात आपल्या खांद्यावरती राहील याची खात्री त्यांनी इथे येऊन आपल्याला दिलेली आहे. कारण सकाळपासून ते रायगड जिल्ह्यातच आहे. संपूर्ण कोकण आता पदाक्रांत करायचं आहे हा ठाम विचार करूनच ते आपल्यात आलेले आहेत, म्हणजे आज या ठिकाणी आलेले आहेत. एवढं निश्चितच माझ्यासाठी आजचा दिवस निश्चितच महत्त्वाचा आहे. याबाबत जर बोलायचं झालं तर आजच सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू. मला नक्कीच आनंद आहे या ठिकाणी, कारण कसं आहे, आपली जी भूमी आहे ती रायगड जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ठिकाणी त्यांची राजधानी उभारली ती भूमी, सरखेल कान्होजी राजा आंग्रेची भूमी. त्याचप्रमाणे आपण जर बघायचं झालं तर ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा सत्याग्रह पुकारला ती ही भूमी. या पवित्र भूमीमध्ये आपण म्हणायचं तर अजून ज्येष्ठ निरूपणकार डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाचा आपल्याला नक्कीच उल्लेख करावा लागेल. त्याचप्रमाणे महाराष्ट्र भूषण डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी, श्री पद्मश्री यांचा देखील मी नक्कीच उल्लेख करेन. ह्या सगळ्या मंडळींनी काय केलं तर आपल्या समाजाला किंवा अलिबागला चांगला वारसा दिला, चांगलं शिक्षण, व्यसनमुक्ती अशा गोष्टी या मंडळींनी केल्या आणि त्यामुळे त्यांचं कुटुंबीय देखील आज याच गोष्टी करत आहे. आपण या ठिकाणी मला आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायची संधी मिळाली याचं खरं कारण म्हणता येईल तर माझ्या वडिलांचं असलेलं कार्य. त्यांनी आज तक भरपूर कार्य केलं. ते कार्य करताना गोरगरीब जनतेचाच त्यांनी विचार केला. ते आमदार होते असे कधीच वारले नाही. आज त्यांच्या निधनानंतर 4 वर्षांसुद्धा आम्ही कुठेही गेलो तरी आम्हाला लोक विचारतात, पप्पांचं नाव घेतात, आमचा ऊर भरून देतो, आम्हाला आनंद वाटतो. आज त्यांची पुण्य आहे म्हणून मी या ठिकाणी आहे. आणि खात्रीने सांगतो आम्ही प्रामाणिक आहोत. एकदा कुठलं काम घेतलं की आम्ही काही त्या ठिकाणी मागे पुढे बघत नाही, ही आमची विचार आहे. तसं म्हणायचं तर आज या ठिकाणी आपण सगळी जी मंडळी आहेत आम्ही आपल्या सर्वांना फोन करून बोलवलो. आपण सगळे निघालात, पावसाळ्याचे दिवस आहेत, शेतीचा हंगाम आहे, तरी पण आपण आलात. मला अनेक जणांनी विचारलं बाबा तुम्ही काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादीत का चाललात. प्रश्न असा आहे, मी का बाबा कुठला स्वार्थ होता म्हणून आलो नाही. मला एवढंच माहिती आहे, ज्या वेळेस आपली नाळ ही जोडलेली आहे सामान्य जनतेशी, शेतकऱ्याशी, मच्छीमाराशी, इथे पर्यटन व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाशी. आपण जर बघायला गेलं तर रस्त्यासारखे, पाण्यासारखे अनेक प्रश्न आहेत. म्हणजे मी खात्रीने सांगतो माननीय नामदार अजितदादा किंवा उपमुख्यमंत्र्यांना, जर तुम्ही अलिबागवरून वडखर रोडने गेलेत तर नक्कीच त्या ऑफिसर्सचं म्हणजे आई बहिणीची आठवण नक्कीच काढाल. अशी परिस्थिती. सांगायचं कारण काय आहे, एवढे खड्डे आहेत ना की शिक्षक, मुलं, ॲम्ब्युलन्समधून जाणारी माणसं फार वाईट परिस्थितीने जातात. त्याचप्रमाणे टुरिस्टच्या बाबत जर बोलायचं झालं तर 1-1, 1.5 तास आम्हाला वडखर ते अलिबागला यायला लागतो. ही सगळं आम्ही तक्रार करत नाही आहोत, पण आमची अलिबागची जनता शोषिक आहे. नेहमी काही झालं तरी आम्ही आपलं सहन करतो, हे आमचं पूर्वीपासून दुःख आहे. आता बघायचं झालं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये केवळ अलिबागलाच 4पदरी रस्ता नाही. बाकी अख्ख्या महाराष्ट्रात मुंबईपासून कुठेही जा सगळीकडे आहे, पण आमच्या अलिबाग मुंबईच्या जवळ, पण आमच्यात काही आजतागायत ती व्यवस्था होऊ शकली नाही. मी आपल्याकडे जो आलो आहे साधारणतः रस्ते, पाणी, शिक्षण, चांगली मेडिकल सुविधा ही आमच्या मंडळींना मिळावी ही माझी इच्छा आहे. काँग्रेस पक्षाबाबत मी काय वाईट बोलणार नाही, कारण आपण वाईट बोलणं हे योग्य नाही आहे. आणि कोणताही पक्ष हे जनतेचं काम करण्याचं साधन आहे, माध्यम आहे असं मी समजतो. आणि त्यामुळे उगाच कोणाला वाईट बोलायचं असं काही नाही. परंतु दुर्दैव एकाच गोष्टीचं, ज्या ठिकाणी 16 सीट्स रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग म्हणून काँग्रेस किंवा या विधान परिषदेच्या आहेत, विधानसभेच्या आहेत, एकही माणूस त्या लायकीचा वाटला नाही की त्याला तिकीट द्यावं किंवा पक्षाचा झेंडा जिवंत ठेवावा. असं करून ज्यांच्याशी त्यांची काय इच्छा, आज ह्याच्याशी युती करा, उद्या त्याच्याशी युती करा. अरे सर्वसामान्य कार्यकर्ता याच्यामध्ये मरतो आणि लोक आम्हाला विचारतात तुम्ही करता का. आम्ही काय उत्तर द्यायचं. शेवटी लोकांसाठी जी जबाबदारी आहे ती आपल्याला पार पाडावी लागते. माननीय अजितदादा पवार
यांचं नेतृत्व फार चांगलं आहे. ते कणखर आहेत, कठोर निर्णय घेतात आणि दबदबा जो आहे किंवा त्यांचा जी दम द्यायची जी पद्धत आहे ती चांगली आहे. ते आम्हाला पण देतील. आम्ही नक्की खाऊ साहेब, नक्की खाऊ, काय प्रश्न नाही. तुम्ही आमचं कान पण धरू शकता, तो काय विषय नाही. अजिबात लाड करू नका आमचे, कारण आमची जबाबदारीच आहे चांगलं काम करायची. आता त्याचप्रमाणे आपण तटकरे साहेबांचं जर बोलायचं झालं, गेली अनेक वर्ष मी त्यांचं काम बघतोय. अनेक वर्ष जिल्हा परिषद असेल, त्यानंतर अर्थमंत्री झाले, आमदार झाले, खासदार झाले. अनेक वेळा आपण सगळे एकत्र बसलो उठलो किंवा त्यांचं जे विजन आहे ते चांगलं आहे. आमच्या कोकणाला साहेब कोण वाली नाही, हे जे आमचं सगळं कोकणवासियांचं दुःख आहे ना, त्यासारखं वाईट परिस्थिती नाही. आम्ही स्वतःसाठी काही मागत नाही. आम्ही भाजी भाकरी खाऊन किंवा सुकट आंबाड खाऊन नक्की जीवन काढू शकतो. आम्हाला कसला मोठा मोह नाही, काही नाही, काही नाही. पण सर्वसामान्य माणसाचा जो हाल आहे ते बघून आम्हाला वाईट वाटतं. कधी कधी असं वाटतं हा निर्णय थोडा आधीच घेतला असता तर बरं झालं असतं, पण चालायचं. आत्ताच्या घडीला जर बोलायचं झालं तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आमचा मुंबई गोवा महामार्ग आहे, त्याचप्रमाणे आमचा रेवसकरांचा पूल आहे, वडखळ अलिबाग रस्त्याचा प्रश्न आहेत, रेवस, बोडणी, खारेपाट अशी सारी ठिकाणं आहेत की जिथल्या महिला आजही हांड्यानी 4-4 किलोमीटर जाऊन पाणी घेतात. फार वाईट वाटतं. आपल्या आई बहिणीप्रमाणे आहेत त्या. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा शिक्षणाचं क्षेत्र म्हणा, अलिबागला हॉस्पिटल आहे नाही असं नाही, परंतु चांगल्या सुविधांची गरज आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला जनतेकरता आवश्यक आहे. आजच्या घडीला जर बोलायचं झालं तर मी जास्त बोलणं अपेक्षित नाही आहे, परंतु मला एकच माहिती आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो, मला निश्चितच आनंद आहे. कारण या पक्षाची नाळ सर्वसामान्य जनतेशी जुळलेली आहे, ग्रामीण भागाशी जुळलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा पक्ष छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या सगळ्यांचा आदर करतो, त्यांच्या विचारावर चालतो. म्हणूनच आपल्या आदितीताई महाराष्ट्रामध्ये मोठं काम करतात. मागच्या देखील सरकारमध्ये त्या एकट्याच महिला मंत्री होत्या. आम्हाला अभिमान आहे ताई, प्रश्नच नाही आहे. तर ह्या अशा पक्षामध्ये यावं अशी माझी नक्कीच इच्छा होती. आज ती पूर्ण झाली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे साहेब कृपया गैर मानू नका. तटकरे साहेब आपल्याला एक विनंती आहे की आपण ज्यांना लहानाचं मोठं केलं, बाळकडू पाजलं, तेच तुम्हाला आता शिकवायला लागलेत. पण काय पडतं, तुम्ही पडता मावाळ. आम्हाला ते जमणार नाही, अजिबात जमणार नाही. आरेला कार्य केलंच पाहिजे. याचा अर्थ उगाचच बोलायचं म्हणून नाही, उगाच बोलायचं म्हणून बोलायचं नाही. पण जर उद्या कोण आपल्या नेत्याला काही वाईट बोलेल तर आपण सहन करू शकत नाही. हे जर धोरण तुम्ही ठेवाल तर मी तुमच्यासोबत असेल. बाकी मी काही कमी जास्त बोललो असेल माफ करा, समजून घ्या. दादांसोबत पहिल्यांदाच मी उभा असल्यामुळे थोडंसं दडपण आहे. मी एवढंच सांगतो की माझ्या वडिलांची कृपा आमच्यावरती आहे. आमच्या कुटुंबाचं चांगलं नाव आहे, ते नाव आम्ही कधीच खराब होऊन देणार नाही. आणि जर आपण आमच्यावरती काही जबाबदारी दिली तर ती नक्कीच पार पाडू याची खात्री देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.